आई शपथ, काय एक नंबर डाव टाकलाय ना आपण. आतापर्यंत तर काय नाही, अनुराधा आत्यांनी तर श्रावणीला घराबाहेर हाकलून पण दिलं असेल. करेक्ट बोलते स्वीटी. आतापर्यंत आपण जो काही डाव टाकलाय तो 100% सक्सेसफुल झालाय असं म्हणायला हरकत नाही. हा. मला काय वाटतं अलकनंदा मॅडम माहितीये का, एवढ्यात आनंद उत्सव साजरा करू नका का. त्या श्रावणीला घराच्या बाहेर हाकललंय का तिथं चिकटून बसली, आपल्याकडे काय पुरावा आहे का? आहे का आपल्याकडे काय पुरावा? आणि पुरावा असल्याशिवाय मी काही विश्वास ठेवणार नाही. मग आपला पचका होतो. नाही 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 गाडगे पाटील, यावेळेस असं होणार नाही. ती श्रावणी घराबाहेर काढली जाणारच. आणि तसं जर झालं ना तर तिला माझ्याशिवाय दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. तुला माझ्या सानिकाला या घराला उद्ध्वस्त करायचंय ना. आता या घरात राहायचं नाही. विक्रम घाडगे पाटील, हा घ्या पुरावा. श्रावणीला घरात हाकललंय. वा, चाल निघ, चालती हो माझ्या घरातून. ही नटबोगरी आत्ताच्या आत्ता माझ्या घरात निघून नाही गेली ना तर तुमच्या डोळ्यासमोर मी माझा गळा कापून घेईन. सासूबाई, थांबा थांबा. आता विश्वास बसला की नाही? नाही, पण मला एक प्रश्न पडलाय. त्या श्रावणीला घराबाहेर काढला कुणी, याचा नेमका व्हिडिओ काढला कुणी? मी सांगतो. मला सांगा, प्रत्येक वेळी जंगलात जाऊनच शिकार करायची नसते. शिकार घरात बसून पण होऊ शकते. काय आता हिने काय काम काढलं? हॅलो स्वीटी मॅडम. हॅलो जिजू. लय दिवसानं गरीबाची आठवण आली हो. काय काम काढलं? कसं बरोबर ओळखलं तुम्ही? कामच आहे माझं तुमच्याकडे. आठवत आहे ना? तुमच्या वेळेला मीच तुम्हाला मदत केली होती. आता त्याची परतफेड करायची वेळ आली आहे. टावे टावे उगा नको ऐकून दाखवू. कामाचं बोल, काय करायचंय? सांगतो. आलं ध्यानात? बाबू अय स्वीटे, हे लय रिस्की काम आहे. हे करताना जर सासरे बुवा किंवा त्या शुभूने माझं बघितलं तर माझं काही खरं नाही. काय घाबरायलाय तुम्ही जिजू? बघा, ह्या कामाचे पैसे पण चांगले मिळतील. भरपूर पैसे मिळणार आहेत होय. कसे माझी आई म्हणते येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणू नये. मी तयार आहे. हा, शुभूचा भाऊजी शशांक, त्यांनी हे समज केलंय आणि त्यांनीच व्हिडिओ पाठवला. स्वीटी, मानलं पाहिजे हा तुला. हा,
क्या बात आहे स्वीटी क्या बात आहे. यो एवढा तगडा आणि मास्टर प्लॅन तुझा असेल असं वाटत नव्हतं मला. नाही, मोरा जरी माझा असलं का नाही तरी ह्या मागचं मास्टर माइंड कोण आहे सांगू काय? कोण आहे? अलकनंदा मॅडम. असू दे असू दे, बसा. श्रावणी मला माफ कर. श्रावणी, आईनं तुला घराबाहेर काढलं ग आणि मी काहीच नाही करू शकलो. मला माफ कर. शुभू, तुला पण असं वाटतंय का रे की सानिकाबद्दलची बातमी मी छापून आणायला सांगितली पेपरात? अजिबात नाही श्रावणी, माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे. तू असलं काय करूच शकणार नाहीस, करणारच नाहीस. पण श्रावणी, मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या पत्रकाराचा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह कसा काय होता आणि तो तुला का फोन करत होता? आणि दुसरी गोष्ट, बातमी पेपरात सकाळी आली आहे, तोपर्यंत चाळीतली माणसं आपल्या घरासमोर आलेत. इतके दिवस काय बोलायला नाहीत आणि आज अचानक एवढा मोठा तमाशा. शुभू, त्या पत्रकाराचा नंबर माझ्या फोनमध्ये कसा आला हे मला खरंच माहित नाही. पण आज आपल्या घरासमोरची गल्ली जमा झाली होती आणि मला पत्रकाराचा जो काही फोन आला त्यावरनं मला एक गोष्ट जाणवती की हे कारस्थान ना कोणत्या बाहेरच्या माणसाचं नाही, आपल्या ओळखीच्यांपैकीच कोणीतरी हा कट रचलाय. ओळखीच्यातल्या पैकी म्हणजे काय म्हणायचं तुला? मला वाटतंय आत्या आणि स्वीटी. कारण इंद्रनीलला वाचवण्यासाठी आणि आपल्या घराची बदनामी करण्यासाठी इतक्या खालच्या थराला दुसरं कोणीच जाणार नाही. त्या दोघी, त्याचं खरं उत्तर ना आपल्याला तो पत्रकार देऊ शकतो. चल त्याला भेटून येऊयात. नाही नाही बघ, आता तिथे जाऊन ना काहीच फायदा होणार नाही. कारण तो पत्रकार आता आपल्याला भेटणारच नाही रे. ऐक, तू ना आता एकतर शांत हो आणि तुला जॉब इंटरव्ह्यूला जायचंय ना, उशीर होईल, तू तिथे जा. पण ठीक आहे, चल घरी चल, आईला मी समजवतो. चल. नाही नाही, मी आता आत गेले ना तर सासूबाईंना अजून राग येईल आणि कदाचित खरंच ते स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील. त्यामुळे नको. आता जोपर्यंत पुराव्यानिशी मी हे सिद्ध करत नाही ना की मी निर्दोष आहे, तोपर्यंत मी घरात पाऊल ठेवणार नाही. ऐक ऐक ऐक, नको माझा इतका विचार करूस. मी ठीक आहे आणि आता मला सासूबाईंनी घराच्या बाहेर काढलंच आहे ना, तर मला एका महत्वाच्या ठिकाणी जरा जाऊन यायचंय. महत्वाच्या ठिकाणी म्हणजे कुठं जायचंय? कळेल, येते. बाबू, मी पैसे घेऊन या स्वीटीसाठी समजा केलंय खरं, पण ह्या दोघांनी जर खरं शोधून काढलं तर मी पोर्टाला टाकलो. मग काय माझं खरं नाही. नाही 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 नाही, यांना खरं कळायच्या आत काहीतरी करायला पाहिजे.